तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 5वीचा पायाभूत विषयाचा पेपर 2026चा आणि हा पेपर 2026चा आहे आणि मराठी विषयाचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा पूर्ण पेपर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर इथे सर्वात आधी तुमची तोंडी परीक्षा सुरू होते आणि इथे पहिला प्रश्न खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे सांगा 6 गुणांसाठी. तर सर्वात आधी तुम्हाला उत्तर वाचायचं आहे नीट आणि आता आपण त्याखालील प्रश्न पाहूया. तर इथे तुम्ही प्रश्न पण पाहू शकता. पृथ्वीवरील सर्वात हुशार प्राणी कोण? माणूस कोणती कामे करतो? माणसाची बुद्धी आणि प्रयत्नांचा जीवनात कसा उपयोग होतो? मग तुमच्या मते चांगले शिक्षण संस्कार मिळाल्यास माणूस समाजासाठी कसे उपयुक्त ठरतो? तर या ठिकाणी तुम्हाला वरील उत्तराच्या आधारे काही प्रश्न खाली विचारले आहेत, ते पण तुम्ही त्याची उत्तरे पण उत्तराच्या आधारे लिहू शकता आणि या सर्वांची उत्तरे तुम्हाला उत्तरातच मिळणार आहेत आणि या सर्वांची उत्तरे पण तुम्हाला एक एक वाक्यातच लिहायची आहेत. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. तुला आवडणारे कोणत्या एक प्राण्याचे नाव सांगून तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगायची 4 गुणांसाठी. तर तुम्ही याचे उत्तर पण तुमच्या मनाच्या आधारे लिहू शकता, नाहीतर सांगू शकता. तर आता आपण पाहूया पुढील प्रश्न लेखी चाचणीचा. तर चला आता पुढील प्रश्न पण पाहूया. तर इथून तुमची लेखी चाचणी सुरू होते आणि ते पहिला प्रश्न खालील उतारे वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर सर्वात आधी तुम्ही हा उतारा नीट वाचा आणि मग आपण त्यावर आधारित प्रश्न पाहूया जे 8 मार्कांसाठी दिले आहेत. तर आता आपण या खालचे प्रश्न पण पाहूया. तर सर्वात आधी इथे तुम्ही पहिला प्रश्न पाहू शकता. सेनापती बापट यांना गावात लोक कोणत्या नावाने ओळखायचे? सेनाबापट हे रोज सकाळी उठून काय करायचे? तात्या यांना साफसफाई करताना काय कठीण वाटायचे? तुमच्या मते तात्या यांचे बद्दल केलेले कामाचे का महत्त्व आहे? हे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत उत्तराच्या आधारे आणि हे प्रश्न एकदम सोपे आहेत. तर 2-2, 4-4 ओळीत तुम्ही या प्रश्नांची उत्तरे लिहू शकता आणि हा खालचा प्रश्न स्वमताचा आहे, तो पण तुम्ही इथे सोडवू शकता. तर आता आपण पुढील प्रश्न पण पाहूया आणि या प्रश्नांची उत्तरे 4-4 ओळीतच लिहा. तर चला आता मी पटापट पुढील प्रश्न दाखवतो. तर कवितेच्या ओळी वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न 8 मार्कांचा आहे. सर्वात आधी तुम्हाला ही कविता नीट वाचायची आहे, मग आपण त्याखालील काही प्रश्न आहेत ते पाहूया. जसं इथं पहिला प्रश्न, पुस्तके काय सांगतात ते तुम्हाला लिहायचे या कवितेत पाहून त्या कवितेच्या आधारे. पुढचं आहे, पुस्तकात काय गुणगुणते आणि काय सलसलते? पुढचं आहे, कवितेप्रमाणे पुस्तकांचे तुमच्याजवळ राहण्याचे उद्देश काय ते तुम्हाला सांगायचे. तुमच्या मते पुस्तकं वाचणे का आवश्यक आहे हे तुम्हाला सांगायचे. तर अशा प्रकारे या कवितेवर आधारित तुम्हाला प्रश्न असणार आहेत. तर या प्रश्नांची उत्तरे पण तुम्ही लिहू शकता इथे. तर तुम्ही यांची उत्तरे पण 2-2 ओळीतच लिहू शकता. अशा प्रकारे प्रश्न असणार आहेत. तर आता आपण पुढील प्रश्न पण लवकरात लवकर पाहू आणि पुढचा आहे, खालील बातमी वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा 8 गुणांसाठी. तर तुम्हाला इथे एक बातमी दिली आहे, ते तुम्हाला वाचायची आहे आणि मग आपण त्या काय आधारित प्रश्न इथे पाहूया. बातमीतील मोहीम कुठे राबवली गेली? मोहिमेत कोणते लोक सहभागी झाले? तुमच्या मते वृक्षारोपण मोहिमेचा परिवारांवर काय परिणाम होतो? तुमच्या गावात किंवा शाळेत कोणत्या समाज मोहिमेत तू? अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला असणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला बातमीवर प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यांची उत्तरे पण तुम्हाला इथे सांगायची आहेत 2-2 ओळींमध्ये. तर अशा प्रकारे या सर्वांची उत्तरे तुम्हाला बातमीत मिळणार आहेत आणि तुम्ही याची उत्तरे पण सोडवू शकता. आता आपण पुढील प्रश्न पाहूया. तर आता या प्रश्नामध्ये तुम्हाला चित्रांची नावे पाहायची आहेत आणि त्यांचा उपयोग लिहायचा आहे. तर हा प्रश्न पण तुम्ही लिहू शकता 8 मार्कांसाठी. त्यानंतर आपण डायरेक्ट आता पुढील प्रश्न पाहूया. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला एक चित्र दिले, त्याच्यामध्ये एक मुलगा नाव चालवत आहे. तर तुम्हाला तो चित्र नीट पाहायचा आहे आणि त्याचं निरीक्षण करून इथे लिहायचे आहे. तर हा प्रश्न पण तुम्हाला 4 गुणांसाठी असणार आहे. तर तुम्हाला फक्त चित्राचे निरीक्षण करून इथे लिहायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याचे उत्तर पण लिहू शकता. आता आपण पुढील प्रश्न पाहूया. तर हा प्रश्न तुम्हाला निबंधासाठी. तर तुम्हाला इथे काही विषय दिले, त्यावर तुम्हाला निबंध लिहायचे 80 ते 90 ओळींमध्ये. जसे माझी शाळा, माझे गाव, माझे कुटुंब आणि 4 गुणांसाठी. तर तुम्ही हा निबंध पण आरामात लिहू शकता तुमच्या मनाने आणि हा निबंध पण तुम्ही 10 ते 12 ओळींमध्ये लिहिला तरी चालेल. तर अशा प्रकारे आपला पेपर व्हिडिओ असणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फक्त सरावासाठी बनवण्यात आला आहे. तर आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.